ह्या गुरुपौर्णिमेला मला केंद्रे दादांची मुलाखत घ्यायला जमलं नाही, पण आमचं जे बोलणं झालं आणि दादा गुरुपौर्णिमेला दरवेळेला पौर्णिमेला अक्कलकोटलाच असतात, त्या निमित्ताने जे आमचं संभाषण झालं ते मी आज आपल्यासमोर सादर करत आहे. आहे बघा स्वामींची करणे आहे स्वामींची लीला. स्वामींची लीला. ताई, काल जवळजवळ अक्कलकोटमध्ये 10,00,000 पब्लिक होतं. 8 ते 10 काय लाख. म्हणता? बापरे. काय सांगू तुला. ओ. तो प्रकार असा झाला की एवढी गर्दी, एवढी भयान गर्दी, एवढी भयान गर्दी, एवढी भयान गर्दी की एवढ्या वर्ष जातोय मी, पण मला काय देवापाशी जायला मिळालं नाही. आता म्हटलं लाईनीला लागन तर इथं 6 तास लागायला लागतील, 4 तास लागले. आता म्हणलं काय, पण मला तर समाधी मठात दर्शन घ्यायचं. कारण समाधी मठ म्हणजे समाधी म्हणजे तिथं स्वामी आहेत. स्वामी आहेत, खरंय. हा, वटवर्ष महाराज तिथं बसत होते, त्यांचा वास तिथे आहे, पण अस्तित्व कुठे आहे? समाधी मठामध्ये. बरोबर. वास आहे विठू. आता म्हणजे काय करावं, चालू बाबा कस तर मधनं आता थोडंसं माणसं वगैरे आहे ती बघतोय, इकडे तिकडे शिरकाव करायला कुठं जागा नाही, पोलीस बिलीस सगळीकडे ना. आणि मग घातली थोडी लांबून अशी एक प्रदर्शना घातली आणि माझ्या बरोबर ताई होत्या, आम्ही सगळे असतो ना. ताईला म्हटलं, ताई मला पहिला प्रसंग आठवतोय की मला स्वामींच्या समाधीचं दर्शन घेऊन जाता आलं नाही आतमधनं. घेतोय दारातनं घेतोय सगळं होते, पण ते नाही ना, मग ते कसं पूर्ण पोट भरल्यागत वाटत नाही. बरोबर. मग आपलं मनाला म्हणत ठीक आहे, तिच्या मातीत तरी आलो, त्याच्यात मंदिरात तरी हात लावला, असं थोडस असं मी बोलतोय. आणि एक दादा तिथले एक पुजारी आमच्याकडे पादोळे घेऊन येतात. मध्यंतरी बघा फोटो पाठवले त्यांनी मध्यंतरी. तर ते दादा, तर ते मी असं म्हणतोय काय करावं, मला काय कळ ना, मला दर्शन तर घ्यायची इच्छा होती, पण नाही जमत म्हटलं, पोलीस तेवढे येते कसं जमणार नाही. आणि तेवढ्यात मी असं बोलतोय आम्ही, आणि ताई म्हणली अहो ते आपल्याकडं पुजारी एकदा आले होते बघा, तर त्याचा नंबर आहे का? तर हा काय नंबर असला बघा, ही घर या घरात आहे म्हणजे. ते मला माहित होतं ना ते कुठे आहे ते. म्हणजे या घरात जातात, या घरात जातात असं मी हात केला आणि काय माझं फिरतोय तेवढे ते उभे. काय सांगू तुला. आणि मी वाकून पाया पडलो आणि ताई म्हणली अहो आम्हाला ओळखलं का? अहो म्हणली तुम्हाला, अहो कसं नाही ओळखणार तुम्हाला मी. आणि किती कम्प्लीट 6 महिने चालते किंवा 4 महिने झाले तो येऊन गेलेला. आणि तो किती जण, ती पुजारी पादुका घेऊन किती जणांकडे गेला असेल, काहीच नकार दिला नाही. अहो म्हणलं ओळखतो ना तुम्हाला, किती जण आलाय बघ आता. तो काय म्हणतोय किती जण, म्हणलं आलोय भरपूर जण, पण आता आम्ही फक्त 4घच आहे, बाकीचे कुठे गेलेत काय माहित नाही, पण आमचं तुम्ही आहात ना, 4 आहे ना, थोडं थांबा. तो गेला घरात जाऊन आला. चोळप्याचा जो 8वा वंशजाचा चुलता. 7वा वंशज जो नरेंद्र आहे ना, नरेंद्र म्हणजे अण्णू महाराजांचा चुलत भाऊ असा तो अण्णू महाराजांचा. अण्णू महाराजांचा 7वा वंशज आणि अण्णू महाराजांचा मुलगा 8वा वंशज असा आहे. तर तो तिथे जाऊन घरात आला आणि म्हणला हा त्याला बघू आता. आणि उघडला ना दरवाजा त्यानं. त्याला आतल्याला आवाज दिला, हे म्हणलं दरवाजा उघड. म्हणलं तो त्यानं त्या पोरं काहीच बोललं नाही तो आत्मातला, कारण आता एवढा मोठा पुजारी ना. ताई त्यानं दरवाजा उघडला, आम्हाला 4घांना आत नेलं आणि त्या आम्ही जिथं पादुकावर डोकं ठेवून प्रत्येक वेळेला पाया पडतो समाधी मंदिरात, यांनी आम्हाला डायरेक्ट समाधी मंदिरात नेलं. समाधीमध्ये बापरे काही माझे स्वामी आहेत. आज 4 वर्ष झालं आम्ही अभिषेक केला ना तरच समाधीमध्ये जातो, समाधीजवळ. पण यांनी डायरेक्ट आम्हाला समाधीमध्ये नेलं. तर समाधीमध्ये नेलं तर आम्हाला म्हणते बघा देव बघा पाया पडा, देव बघा पाया पडा. अरे बापरे. आणि त्यांनी प्रत्येकाच्या हातात आम्हाला नारळ दिला समाधीत. ताई
अक्षरशः मी स्वामीला एवढं धन्यवाद मानलं की एवढा मी नाराज झालो होतो की मी आज गेले 5 वर्ष झालं, समजा 4 वर्ष झालं पौर्णिमा करतोय हो हो आणि इतक्या वर्ष झालं मी दर्शन घेतल्याशिवाय कधी गेलो नाही आणि आज मला मंदिरात बी एंट्री मिळत नाही. एवढा हो. माझं टेन्शन झालं होतं आणि मनातून आणि एक त्यालाच सेकंद सगळं सुद्धा नाही, बदललं. 1 सेकंद सुद्धा नाही बदलायला मला. आणि आम्ही ताई 3ऱ्या मिनिटाला किंवा 5व्या मिनिटाला तर दर्शन घेऊन आज माघारी पडलो होतो. बाप रे, काय केवढा स्वामी सुंदर अनुभव दादा. ताई काय सांगू तुम्हाला, आम्ही आमचंच आश्चर्य करत होतो. बापरे. बापरे बापरे, ती ताई म्हटली दादा किती आपल्याला आता काय करतोय आणि काय बाबा दादा तुमच्या माझ्यामुळे नाही तुझ्यामुळे बी, म्हणजे तिची ओळखीच होतं ना आम्ही दोघं. नाही दादा ते तुम्हाला म्हटले तुम्ही आलाय ना बाद झालं आणि तुम्ही आला ना बाद झालं म्हटल्यानंतर तुम्हाला म्हणजे डायरेक्ट तुम्ही बोलूच नका म्हणजे काय त्याला तुम्ही फक्त थांबा मी आलो लगेच. किती जणांचं आणि ताई एवढे लाखो पब्लिक असताना देखील आम्ही डायरेक्ट समाधीवर जातो हे आम्हाला भाग्य, किती मोठं भाग्य मला स्वामींनी दिलं. काल माहितीये का, अहो मी त्या आनंदातच होतो. रात्री 3:30ला पोहोचलो, 3:30ला पुण्यात पोहोचलो पण त्या आनंदात होतो. आता इतरांना सांगितलं तरी त्यांना काय महत्व कळणार आहे, काय कळणार. खरंय एवढं भारी. त्यांना फक्त एवढं सांगायचं लय भारी झालं म्हणलं लाखो पब्लिक मध्ये आम्हाला दर्शन मिळेल. बर आम्हाला काही कुणाला असं नाही की बाबा हे 500 रुपये धरून आम्हाला दर्शन द्या, काही 200 रुपये, त्यांनी स्वतःहून बोललं तुम्ही चौघ आलाय ना चला. बघा ना, काय सांगायचं, इतका आनंद झाला ताई पण होत्या का? नाही ताई नसते. आता ताईंचं व्याप वाढले घरातले. नाही ते व्याप वाढले त्यामुळे नेतो कधी कधी पण ती नव्हती. ही माझ्या बाकी काय असतात, बाकी ताई भरपूर असतात मंदिरातल्या. अहो दादा मला यायचे पण असं अगं चल म्हणलं असं ना आता असं काय तुला कुठं पैसे मागितले मी आता एका ताईने एक ताई मग देतात म्हणजे नंतर दादा अगं बाया दे ना महिन्यानंतर दे नाही तर नको देस, तुम्ही मागितलंय का तुला वाटलं तेवढं दे. किती देतं दादा, किती दे वाटेल तेवढं दे. मग देताना जेवण खा ना आमचं, तुला जेवण खा काय करा तुला काय द्यायचे दे. नाही लय खर्च झाला अहो तुला काय बोललो का खर्च झाला. नाही सुंदर ताई माझे स्वामी जबरदस्त. आणि मग नंतर समाधी मठ झाल्यानंतर आता म्हणलं काय करावं, त्याच्यापेक्षा डबल पब्लिक वर्षाला काय करावं. वाजले 3:30 वाजले म्हणजे तिथनं मग दर्शन घेऊन नंतर त्या गर्दीनं कसं तरी वाट काढत काढावा भक्ती निवास पर्यंत पोहोचलो. घरी खोलीमध्ये गेलो, फ्रेश झालं, हातपाय धुवून धुतलं, पडलो पण खाटावर. तर म्हणलं काय करायचं आपल्याला वटवृक्ष महाराजांच्या मंदिरात दर्शन घ्यायचे. बघितलं होतं आम्ही 3 किलोमीटर लाईन लागली होती तिथं, येतानाच बघित होतं ना चालत. तर काय करावं आणि ताई मी काय केलं 4:30ला उठलो, म्हणजे 4:30ला आलो खाली. औषधच पडलं ना बरोबर. 4:30ला खाली आलो आणि म्हणलं बघू काय व्हायचं ती बघूया आपण जाऊया. अगं बघू काय म्हणून मी गेलोय पुढे जातोय. अहो गेलो ना डायरेक्ट आतमध्ये. काय म्हणता, काय सांगायचं डायरेक्ट आतमध्ये. मला वाटतं मला काय वाटतं माहिती का, मला वाटतं तो अडवल, मला वाटतं कशाचं काय ताई गेलो आणि जरसा चौकटीच्या आतमध्ये गेलोय मी. आनंद डायरेक्ट मस्तपैकी गेलो. वटवृक्ष महाराजांचा तिथं मस्तपैकी उभा राहिलो बाजूला. तिथून तो व्हिडिओ वगैरे काढला, सगळं केलं. मग लगेच स्टेटसवर टाकला. नंतर लगेच काय लोकांचे रिप्लाय, अरे दादा तुम्ही तिथं का, बरं झाला, आनंद झाला, आम्हाला दर्शन झालं. स्टेटसवर टाकलं आणि लगेच मग म्हटलं जास्त नको आता अति करायला. 2-3 मिनिटात आपला व्हिडिओ काढला आणि 2च मिनिटात आणि पटकन मस्तपैकी दर्शन घेतलं. आता दर्शन घेतलं, इकडून बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर पुन्हा नंतर म्हटलं आयला माझं 5-6 वेळा पौर्णिमेला दर्शन होतं ना, आज तर लई कडू बंदोबस्त आहे. तर जाऊ द्या बरं, एकदा तर दर्शन मिळलं ना आपल्याला बरं वाटलं. आणि परत नंतर काय केलं माहितीये का, परत नारळ घेतले 2-4 नारळ घेतले. 2-4 परत जिथनं माणसं बाहेर येतात ना, पण तिथं गेलोच नाही. मग स्त्रिया बाहेर येतात
बरोबर. हा. काही लोकांचा रस्ता वेगळा आहे. काही लोक तिथनं बाहेर तिथनं जात गेलो. हा. तुमचा अहो तुम्ही काका इथलं कुठे येताय? नाही नाही अरे नारळ नारळ अर्पण करशील मला. हा. बरोबर म्हणलं जाऊ जाऊ जाऊ. मग काहीतरी एकदम समोरच. कारण का ड्रेसवरच होतो ना मी. कमाल कमाल झाली दादा. ड्रेसवरच होता अगदी याच्यामध्ये सलवार कोट म्हणजे तो भगवा ड्रेसमध्ये हो हो हो. भगवी टोपी वगैरे. मग काय म्हणजे काय काय असं ना पण तो आपल्याला मला स्वामीने फार बोलवलं. मोठी मिठी मारली काल. फार मोठी मिठी मारली. मला इतकं बरं वाटलं ना मला किती आपला करून घेतला. सुंदर, किती छान अहो दादा. अहो ताई चहा प्यायला कुठे उभं राहता येईना एवढी गर्दी. एवढी हवेला? बेकार गर्दी आहे ताई बेकार. आणि काय झालंय अक्कलकोटमध्ये पाडापाडी झाली सगळी. कसली? त्यामुळं कुठं रस्ते? अतिक्रमण अतिक्रमण अतिक्रमण. हा हा हा. अहो सगळं त्यामुळे अहो मंदिर मंदिर सगळं त्यांना खुलं करायचंय. साईडचं तर खुलं केलंच. मंदिर सगळं खुलं करायचंय त्यांना आता. हो का? मंदिरात अजून लय मोठं प्लॅनिंग आहे. अतिशय मोठं प्लॅनिंग आहे. अरे बापरे. हो का? तर सुंदर बांधकाम करायचं त्यांना. सुंदर प्रत्येक ठिकाणी त्यांची पाडापाडी चालली आहे प्रत्येक रस्त्याला. आणि त्यामुळे काय रिक्षा नाही कुठं माणसं नाही कुठं काय नाही. या बोळात त्या बोळात जा ते करा ना. पोलीस पोलीस तिथे माणसं तिथं. पाऊस थोडासा होता रिमझिम. एवढा पाऊस नाही म्हणताना बरं झालं. एवढा पाऊस नव्हता का होता. पण थोडा पाऊस 4 वाजता 4:30ला आलाच. असं झालं. मग आम्ही मस्तपैकी ते दर्शन घेतलं. मग नंतर परत आलो. नंतर अन्नछत्र मंडळामध्ये गेलो. तिथं मोठे काल मिरवणूक असते. पेंजोन ढोल लेझिमन हे ते ना काय सांगायचं म्हणजे गुरुपौर्णिमेची लय मोठी पालखी हे ते तेवढा महोत्सव थोडासा बघितला. आणि 6 वाजता म्हणलं चला बघू बरं. मग गेलो रूमवर म्हणलं चला तेवढ्यात आली होती सगळी. मग गेलो लगेच 6ला निघालो आम्ही मस्तपैकी. त्याच्यामुळे पण दुसरी गोष्ट याच्यामध्ये बाळप्पाच्या मंदिरात. आता बाळप्पाच्या मंदिरात चला म्हणलं चालत. आणि कारण का रिक्षा बंद होत्या चालत गेलो. लय लांब काय असे तुला काय करायचं चल जागायला परत चला चला म्हणतो. बाळाच्या मंदिरात गेल्यानंतर जे काय तिथलं वातावरण वाद्य नेन तेन. आणि तिथं मग आणि जेवण असं मस्त पैकी तिथं म्हणजे जेवण तर असतं सर्व वेळेला. पण यावेळेला अतिशय मस्त भारतीय बैठक. त्यावेळेला टेबल असतात इतर वेळेला. त्यावेळेला भागवती एका वेळेला 500 लोक जेवायला बसलेले. आणि बुफे डिनर. बापरे बाप काय नाही बापरे बाप. आणि पाहिजे म्हणजे मर्यादा नाही. तुम्हाला पाहिजे असलं तर घ्या पण तेवढं ताटात ठेवा एवढं वाया घालवू नका. अरे बापरे बाप. तिथं बी मस्त जेवण झालं 3 वाजता. काय आता प्रश्नच नाही. 3ला गुरुपौर्णिमेचं 3ला जेवण झालं. अरे आणि नाही येत आहे. कालचा दिवस मला लय स्वामींनी मला माझं केलं म्हणजे फार फार जवळ घेतलं एकदम. एकदम जाताना मारली स्वामींनी. येताना व्यवस्थित जाताना व्यवस्थित. इतकं भारी वाटलं. छान वाटलं. अगदी तुला सांगतो 100%. आता मला म्हणजे जे मला मनात खंत असते ना अरे खरोखरच स्वामी आहेत का खरोखरच आपल्या बरोबर म्हणजे आपल्या बरोबर आहेत का किंवा बरोबर असं काहीतरी वाटायचं ना. आणि काल त्यांनी पूर्ण दृष्टांत दिला. तुला असं वाटतंय का वाटतंय तू का असा हलगर्जीपणा करतोय तू काय करतोय. पण सगळ्यात पहिला अनुभव तर सगळं येतोय. पण तरी पण मनात काय वाटतं काल वाटलं ना. कारण का मनात नाराज एवढा नाराज होतो. त्यांनी ते आज जाणलं आणि घेतलं बाबाजवळ. आणि घेतलं डायरेक्ट समाधी. समाधीच्या 10 फुटावरनं सगळी लाईन चाललेली आहे बाहेरून पाया पडत. बापरे बापरे. आणि आम्हाला डायरेक्ट त्यांनी समाधीच्या तिथं समाधी दर्शन चौघांना सगळ्या पुजाऱ्यांनी नरेंद्र महाराजांनी. अरे बाबा धन्य झालो म्हणलं धन्य झालो बा. खूप धन्यवाद. आनंदात आमचे पाय दुखलेले नाही कळलं काहीच नाही. लय मस्त चालत लगेच परत. कारण ती जवळ 3-4 किलोमीटर आहे ना. 3 किलोमीटर 3 किलोमीटर भक्तीनिवास पासून 4 किलोमीटर आहे असं. बरोबर. ते रिक्षा बंद सगळं कुटुंबामध्ये आधी काही सगळं आवड चालू होतं ते. अगं पाय ठेवल तिथनं ज्या बोळात निघाल तिकडं की सगळी पांढरं दिसायचे लोक दिसायचे. एवढी पब्लिक अगदी पब्लिक. कालचा म्हणजे फार मोठा मुहूर्त होता ना. कालचा फार वेगळा होता. कारण परवा दिवशी 8ला लागली रात्री 8ला संपायची होती. त्यामुळे पूर्ण दिवस अगदी तो
लोकांना सापडला तारणी पूर्ण दिवस. लागला तो. हा, कारण लागला. कारण उगवती पौर्णिमा धरतात ना, त्यामुळे कालची उगवती पौर्णिमा हो हो हो. झाली व्यवस्थित सगळी. खूप योग चांगला होता कालचा तो. हो, चांगला चांगला अगदी येत होता. हो. मस्त पैकी झालं ते. किती छान. मी शेअर केलं तर चालेल का दादा? नको ताई, कशाला शेअर करताय? कारण का त्याच्या अगोदर मी काय काय बोललोय ना. नाही, ते काढू शकते मी. चालेल ना, मग बाकीचं शेअर करा. पण मला काय माहितीये का, मी तुमची वाट खूप पाहिली, पण मला हे बी कळलं. मुलांनी ताई, त्या अमरावतीच्या मुलांनी ताईने मला फोन केला होता ना, करतात त्या. तर त्यांनी मला सांगितलं काय, तर ते म्हणले यावेळेला मुलाखतचं कसं काय, मग ताई तर खूप बिझी आहे त्या. म्हणजे तुम्हाला कसं कळलं? मीच म्हणतो मी बिझी आहेत. नाही म्हणले, ते एका मुलाखतीमध्ये सांगितलं वडील आले त्यांचे आणि त्याच्यामध्ये बी त्यांचं बिझी आहे त्या, आणि त्यांचं ते काही अजून बाहेर चाललंय. हो म्हटलं, ते तर मॅटर आहेच, मॅटर चाललायच. तरी पण वडील आले, ते म्हणजे त्या आजार फोनलाच हात लावून देत नव्हते दादा. हो, फोनला तेच ना. हातच नाही. तू बाजूला फोन घ्यायचा नाही. जरा कोणाचा आला, तू काय सारखी फोन मध्ये असते, असं कधी करत नाही हो दादा ते. पण ह्या वेळेला ते एकदम लहान बाळासारखे झाले. काही काय असतं माहितीये का, वय जसं होईल ना तसं तसा तो या आपल्यातल्या सगळ्या सहनशीलता कमी होतात. हो हो. मग मार्क पोरग जसं किरकिर करतं का नाही, तसं सेम. आणि तू माझी आई आहे, काहीतरी माझं भाग्य आहे की ते. नाही, भाग्य त्यांची सेवा तुमच्या हातून घडते, हे बी महत्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट कसं माहितीये का, एखाद्या वेळेला एखाद्या ते बारकं असं एखाद्या वेळेला कोण नच खाणार, नाहीतर दुसऱ्याकडून, नाहीतर नाहीच आमच्या तोंडात येणार. तसं आहे त्यांचं झालं. तसा प्रकार आहे की नाही, मी तुला चूज केलं तर तू बरं आणणी कर, खराट कर, पण तेच आवडणार मला. असं. आणि ते स्वयंपाकवाल्यांच्या हातचं नाही, तूच बनव. नाही, जबरदस्त होतं, जबरदस्त. भाग्य आहे माझं ते. मी तेच म्हणते की माझ्या नशिबाने सासरे, वडील एवढे वयस्कर, यांची सेवा करायला मी त्याच्यापेक्षा काय पाहिजे. कुणाच्याच नशिबात नसतं ताई, कुणाच्याच नशिबात नसतं. आणि ताई, याच्यानंतर 10 वर्षांनी लक्षात ठेवा, हा विषयच नसणार आहे. अगदी अगदी. त्याच्यानंतर 10 वर्षानंतर कुणाच्याही घरात 80-90 असे फार मुश्किलीने सापडतील. मुश्किल म्हणजे 100मध्ये 1-2. खरंय. 100मध्ये 1-2. आणि जो गावी राहील ना दादा, कदाचित त्यांचं आयुष्य वाढलेलं असेल, पण शहरातल्यांचं मला नाही वाटत एवढं आयुष्य मिळेल कोणाला आता. अगदी बरोबर तुम्ही म्हणता. ते गावी कमीत कमी 2-4 वर्ष जास्त जगेल, तरी पण इथं 2-4 वर्षाचं अगोदर आताच झालेल. कारण इथं जे आहे ना, ते पाण्यामध्ये सुद्धा ते टाकतात ते. तर तेच ना, काय सांगायचं, सगळं इथं. तुम्हाला तेच माझी मुलगी परवा बोलत होती, म्हणे आई एवढं हे शहरात प्रदूषण आहे ना, की जो माणूस दिवसाला 50 सिगारेट पित असेल, त्याला त्याचा एवढा त्रास नाही होणार, तेवढा ह्या प्रदूषणाचा फुफ्फुसाला त्रास होतो. एवढं प्रदूषण आहे म्हणे आई हे. अतिशय बेकार आहे, अतिशय बेकार आहे प्रदूषण. काय आता सांगायचं. तरी ते तुकाराम मुंडे आले म्हणून काहीतरी कुठेतरी थोडस ते दूध बीज आता शुद्ध तरी होतंय. अहो, विचार करा ना, सरळ मार्ग आहे ना, की जर एखाद्या गावात 100 लिटर दूध निघतंय, त्याच गावात जर 200 लिटर दूध लागतंय, ते सगळ्यांना पुरते, म्हणजे 100 लिटर एक तर पाणी टाकत असतील तर 100 लिटर वाढत असेल. तशाच पद्धतीनं त्याने काय साधं गणित केलं, त्याने साध्या गणितावरूनच शोध लावला. अहो दादा, त्यांनी डायरेक्ट ना, बघा ना, सर्फ टाकतायत दुधात, ते टिकण्यासाठी काय काय, म्हणजे ते सगळं डिटेल. युरिया. हो, किती बेकार हो, किती राक्षस झालेत. अहो, ऐका, माणूस माणसाचा शत्रू आहे. हो, खरंय. माणूसच माणसाचा शत्रू आहे. खरंय खरंय. काय माहितीये का, एवढं बेकार काम झालेलं, एवढं बेकार काम झालेलं. त्यांनी जसं महायुद्धामध्ये आपणच आपल्याला मारलं, तसं या लोक आता जी कलियुगामध्ये हे असं युद्ध आहे ना, आपणच आपल्याला मारतोय. आणि आपण आपल्याला जास्त पिकाव म्हणून तिकडं शेतकरी पाहिजे तेवढा औषध मारतोय, केमिकल टाकतात. आणि त्यांचाच मुलगा इकडं शहरात तेच खातोय, तेच मरतोय.
हो, कसं म्हणजे बोललात. बाप बाप पैसे कमवण्यासाठी, पीक चांगले होण्यासाठी करतोय आणि हं. तेच पीक जेव्हा शहरात येतं त्याच्या मुलाचं आयुष्य कमी होतंय. अगदी, अगदी. म्हणजे कसं शेवट विचार कर, काय कमवतोय माणूस? काय कमवते. आपणच आपल्या हातानं पायावर कुराड मारून घेतोय का नाही? हो, खरंय. काय सांगायचं हे, पण या बरं कलियुगात तेच करावं लागतंय. करणार काय शेवट? काय हा. खरं. पण कारण आता का? बरं आहे दादा. नाहीतर आता काय व्हायचं माहितीये, आमची केळी आहे ना, आमची केळीची शेती. हं, तर हं, त्याच्यात जे केळीचे व्यापारी यायचे ना, तर हं, आधी तो ड्रम कुठला तरी ते भरायचे म्हणतात. त्याच्यात हं. काहीतरी केमिकल टाकायचे आणि ते केळीचे घोडेच्या घोडे त्या ड्रममध्ये बुडवूनच ते टेम्पोत टाकणार. म्हणजे का? तर ती पिवळी राहिली पाहिजे. इथे आल्यावर ते किती दिवसाने काय पिकतं काहीतरी. मग मी आणि हे हं. व्हिडिओ स्पष्ट दाखवलं बरं ताई. हो ना? जे घर अख्खेच्या अख्खे त्याच्यातनं बुडवतात हां. आणि ते काढलेले आहे त्याच्यातनं ते. मग ते आता केळ्या. काय झालं, आता इथे या गोडाऊनवाल्यांना 50-50 लाखाचे दंड बसले. त्यामुळे हं. आता ते बंद केलं सगळं. अहो ते बंद केलं. दुधाचं बघा किती काय फरक पडलाय. हो, या तेच. त्याच्या या माव्यामध्ये किती किती खाव्यामध्ये काय काय टाकत होते ते. बघा ना बेकार कुठले. हा, लय बेकार काम हो. लय बेकार. इतकं बेकार ना. आणि तेच. त्या जर किचन मोठे मोठे हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये किती बेकार बेकार काय काय देत होते खायला. बघा ना आता बापरे. ते केम्स हॉस्पिटलचं किचन लॉक केलंय. लॉकच करून टाक. नाही 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 नाही. लॉक करण्यासारखं ते सगळं भेटत आणि तेच तुम्ही पेशंटला देताय. म्हणजे किती अवघड. हां, तेच ना. हा. म्हणजे इकडून कसं औषधाचं पेशंट तिकडून ते मारायचंच घेतात. असं. खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. कठीण आहे सगळं. या कुटुंबामध्ये आपण आपलेच वैरी झालो असं झालं खरंय, आता. खरंय, खरंय. प्रत्येक जण स्वार्थाच्या पाठीमागे लागलाय आणि हे स्वार्थ त्याला सगळं निरवते सगळ्यांना हे दाखवलं. आता कलियुग आहे ना, अशाच पद्धतीने त्याचा अंत आहे. खूप खूप अंत बेकार. हं, खूपच अंत. हो, काय सांगायचं मला, तेच खूप अंत तर. बेकार. छान वाटलं दादा जरा तुमच्याशी बोलून. नाही नाही, मला ते दादा मला तुझ्या ते फोटो पाठवा तुम्ही, जे जे काढले असतील ना आता पौर्णिमेला. अहो ते काल स्टेटसला होते ना, बरं ठीक आहे पाठवतो. नाही, नाही मला नाही नाही व्हिडिओ टाकायला हो दादा. नाही नाही, ते काय एक दोनच फोटो, एक दोन तीनच व्हिडिओ आहेत मला वाटते. मला हा, दोन तीनच पाठवून ठेवा व्हिडिओ. ना तेवढे असतील हो ते. पाठवतो पाठवतो पाठवतो. टाकता आलं तर टाका, त्याचा विषय नाही काय. पण हां. दोन तीनच मी व्हिडिओ. सगळे ते काटछाट करते व्यवस्थित सगळं. बर बर, करा करा. हां? करा करा. हा हां. करा, पण कारण का, आणि मला दोघा तिघांनी विचारलं ना फोन करून, अहो दादा तुमची मुलाखत कधी घेणार आहेत, काय घेणार आहेत? हां. तर अक्कलकोटलाच घेणार आहेत. म्हणलं काही घेणार नाही, तुम्ही थांबा आता. खायला माझ्या वेळ नाहीये आणि मी तो काय दुसऱ्या चॅनलवर कधी गेलो नाहीये. हो. दोघा तिघांनी जेव्हा बोलवलं तेव्हा ताईनेच बोललो, मी जाऊ का ताई? ताई म्हणली बिंदास जाऊ, पण मीच गेलो नाही म्हणलं. मी दुसऱ्याला मुलाखत कशाला देऊ म्हटलं. तर हां. त्यावेळेला या वेळेला म्हटलं मुलाखत वगैरे तसा काही विषय नाहीये. हां. तर येतात ना आता आता घेऊ दोन. आपण आता जरा हं. एकदा आरामात. नाही 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 ताई, पहिलं आपलं कर्मश्रेष्ठ कर्तव्य, आहे. कर्मश्रेष्ठ आहे. खरं आहे. कर्मश्रेष्ठ मला आहे ते त्याच्यानं. तुमचे वाक्य आहेत माझ्या डोक्यात हो. म्हणून तर मला माहिती आहे की दादांना माहिती आहे हे सगळं. नाही नाही, कर्मश्रेष्ठ आपल्याला स्वामी त्याच्यामुळे भेटले ताई. हो, खरंय, खरंय. कर्म आपलं जर वाईट असतं तर आपण दोघं भेटलो बी नसतो एकमेकाला. नसतं भेटलं. माझी जे लाखो ताई दादा चाहते झाले, ती कर्मश्रेष्ठ आहे म्हणताना झाले, नाही तर आमचं कर्म धर्मामुळे. व्यवस्थित. अगदी हा. बरोबर बोलले. खरंय. त्यामुळे कर्माचा त्याच्यात फार मोठा हो. हे असतो, पार्ट असतो. खरंय, त्यामुळे खरंय. कर्म आपलं व्यवस्थित ठेवायचं. इकडचा बाकीचा विषय सोडून द्या, पण आपलं घर महत्वाचं आहे. आपल्या वडिलांचं तरी सेवा पण महत्वाची मला आहे. जेव्हा जेव्हा वेळ मिळतो, मी हम्म. वेळात वेळ मिळाला की आधी तुम्हाला फोन लावून देते. ते एकदा हम्म. गावावरून आल्या आल्या मला वेळ मिळाला हो, तेव्हा तेव्हा केला केला. बरोबर. हां. मग त्याच्यानंतर त्यानंतर आताच केला. पुन्हा पॅक झाली. आता जरा मोकळी झाली. आता केला. हां, असं. नाही नाही नाही, चालेल ना. बरोबर आहे. हो चालेल ताई, चालेल. हां, ओके. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
पुढे करा आता मार्का पुढे थांबू नका चला हॉटेल बंद करा चला पुढे कचरा पैसे कचरा तिथं टाका हात पुढे आपलं